महाराष्ट्रातल्या जिल्हा परिषद शाळांमध्ये एकाच वर्गात किंवा एकाच शाळेत एकच विषय शिकवणारे 2 शिक्षक आहेत. दोघांचीही शैक्षणिक पदवी अगदी समान, विद्यार्थ्यांसाठी घेतलेली मेहनत समान आणि शाळेत थांबण्याची वेळही समान. हो, म्हणजे सगळंच सारखं. अगदी सगळंच सारखं. पण महिन्याच्या शेवटी जेव्हा पगाराचा मेसेज येतो ना, तेव्हा एकाला पूर्ण पदवीधर पगार मिळतो आणि दुसऱ्याला मात्र कमी. आता तुम्ही म्हणाल असं का? बरोबर, हाच तो सर्वात मोठा प्रश्न आहे. तर ह्याचं कारण आहे सरकारच्या एका फाईलमध्ये लिहिलेला एक अतिशय विचित्र अपूर्णांक 1/3. म्हणजे एकाच शाळेत समान काम करणाऱ्या शिक्षकांमध्ये असा भेदभाव करणारा नियम असू शकतो यावर आधी विश्वासच बसत नाही. हो ना, ऐकायला खूपच धक्कादायक वाटते हे. खरंय, पण हे वास्तव होतं. आणि म्हणूनच आजच्या आपल्या या सखोल विश्लेषणामध्ये आपण मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने 8 मे 2026 रोजी दिलेल्या एका ऐतिहासिक निकालावर चर्चा करणार आहोत. आपण आज हे सगळं डिकोड करूया. नक्कीच, हा खरंच एक ऐतिहासिक निर्णय आहे असं मला वाटतं. कारण हा फक्त एका विशिष्ट गटाच्या पगारापुरता मर्यादित नाहीये. हा निकाल संविधानातल्या समान काम समान वेतन या अत्यंत मूलभूत तत्वाचा थेट वेध घेतो. म्हणजे घटनेच्या कलम 14चा संदर्भ येतो इथे. एक्झॅक्टली. जेव्हा एखादं राज्य सरकार आपली प्रशासकीय धोरणं आखताना तेव्हा ती संविधानाच्या चौकटीतच असायला हवीत. जर त्यात काही तडजोड केली तर न्यायव्यवस्था कशी हस्तक्षेप करते याचा हा खूप मोठा कायदेशीर धडा आहे. बरं, आपण या प्रकरणाच्या ना अगदी मुळाशी जाऊया. कारण कोणताही नियम असा एका रात्रीत तयार होत नाही. हा जो 1/3 म्हणजे साधारण 37% कोटा सरकारने ठरवला होता, त्यामागे काहीतरी इतिहास असणारच. हो, खूप मोठा इतिहास आहे त्याला. आणि हे समजून घेण्यासाठी आपल्याला राज्य सरकारने 13 ऑक्टोबर 2016 रोजी काढलेल्या एका परिपत्रकाकडे म्हणजे त्या GR कडे जावं लागतं. या GR मधलं कलम 3 हे या संपूर्ण वादाचं मूळ होतं. अगदी बरोबर पकडलं तुम्ही. ते कलम 3च सगळी गडबड करत होतं. हो ना? या कलमानुसार इयत्ता 6वी ते 8वीला शिकवणाऱ्या आणि सर्व शैक्षणिक पात्रता पूर्ण करणाऱ्या विषय शिक्षकांपैकी केवळ 1/3 शिक्षकांनाच पदवीधर वेतनश्रेणी दिली जात होती आणि उरलेले जे 2/3 शिक्षक आहेत त्यांना तेच काम करूनही हा फायदा मिळत नव्हता. हो, आणि तोच तर अन्याय होता. म्हणजे मला पडलेला पहिला प्रश्न हा आहे की सरकारने हा 1/3चा आकडा नेमका आणला कुठून? यामागे काय लॉजिक होतं का? हे बघा, ह्या प्रश्नाचं उत्तर शोधण्यासाठी आपल्याला प्रशासनाची कार्यपद्धती आणि राज्याची आर्थिक गणितं समजून घ्यावी लागतील. 2009 मध्ये जेव्हा शिक्षणाचा अधिकार म्हणजे आपण ज्याला RTE कायदा म्हणतो तो लागू झाला, राईट टू एज्युकेशन, हो, तर तेव्हा शालेय शिक्षणाच्या संरचनेत एक खूप मोठा बदल झाला. या कायद्याने हे अनिवार्य केलं की इयत्ता 6वी ते 8वीच्या विद्यार्थ्यांसाठी विषय शिक्षक असणं गरजेचं आहे. म्हणजे जो गणित शिकवणार त्याची गणितात पदवी असावी, बरोबर, विज्ञानाच्या शिक्षकाची विज्ञानात पदवी असावी, बरोबर, अगदी. आणि राज्याला या नव्या राष्ट्रीय कायद्याची अंमलबजावणी करणं भागच होतं. एक सेकंड, म्हणजे हे असं झालं की सरकारने कायदा केला की प्रत्येकाने हेल्मेट घातलंच पाहिजे, पण जेव्हा लोक हेल्मेट घ्यायला गेले तेव्हा सरकारने नियम काढला की रस्त्यावरून जाणाऱ्या फक्त दर 3ऱ्या माणसालाच आम्ही हेल्मेट वापरू देऊ. वाह, काय उपमा दिलीये. अगदी असंच झालं होतं. म्हणजे कायदा सर्वांसाठी पण अंमलबजावणी मात्र फक्त 1/3 लोकांसाठी. कल्पना करा, एका हॉटेलमध्ये 3 मुख्य शेफ मिळून एकच पदार्थ बनवत आहेत. तिघांचीही मेहनत आणि कौशल्य समान आहे. बरोबर. पण केवळ जो वयाने किंवा अनुभवाने मोठा आहे त्यालाच मास्टर शेफचा पगार मिळतोय आणि बाकीच्यांना नाही. हे किती अन्यायकारक आहे. RTE कायदा सांगतोय गुणवत्ता आणा आणि सरकार म्हणतंय आम्ही पगार फक्त मोजक्याच लोकांना देऊ. हो ना. आणि यातून हेच दिसतं की शिक्षण विभागाने RTE कायद्याचं पालन करण्याचा प्रयत्न केला, पण राज्याच्या वित्त विभागाने बजेटचं कारण पुढे करून यावर मर्यादा घातल्या. म्हणजे हा फायनान्स एज्युकेशन डिपार्टमेंट असा संघर्ष होता तर. एक्झॅक्टली. राज्याच्या तिजोरीवर अचानक हजारो शिक्षकांच्या वाढीव पगाराचा भार पडणार होता ना. मग हा आर्थिक बोजा कमी करण्यासाठी प्रशासनाने एक मधला मार्ग काढला. त्यांनी ठरवलं की आपण RTEनुसार सर्वांकडून पदवी मागूया, पण पगार फक्त 33% लोकांना देऊया. अरे बापरे, म्हणजे कामाची अपेक्षा 100% पण मोबदला फक्त 33% लोकांना. हो, आणि न्यायालयानं नेमक्या याच विसंगतीवर बोट ठेवले. न्यायालयानं अत्यंत स्पष्ट शब्दांत सांगितलंय की RTE कायद्यात कुठेही असा 1/3 कोट्याचा उल्लेखच नाहीये.
पण मला सांगा, प्रशासनाने हे 1/3 शिक्षक निवडले कसे? सर्वांची पात्रता तर समान होती. मग कुणाला पूर्ण पगार द्यायचा हे त्यांनी कोणत्या आधारावर ठरवलं? काही परीक्षा घेतली होती का? नाही, कोणतीही परीक्षा नाही. त्यांनी एक अत्यंत जुनाट उपाय शोधला आणि तो म्हणजे ज्येष्ठता यादी. म्हणजे सिनियरिटी लिस्ट. हो. जो शिक्षक वयाने किंवा नोकरीच्या वर्षांनी मोठा आहे त्याचं नाव यादीत वर येणार आणि त्याला ती वेतनश्रेणी मिळणार. 1 सेकंद थांबा. म्हणजे समजा एखादा तरुण शिक्षक आहे ज्याने नुकतीच विज्ञानाची उच्च दर्जाची पदवी घेतली आहे आणि तो शाळेत अतिशय उत्तम विज्ञान शिकवतोय, तरीही त्याला तो पगार मिळणार नाही? नाही मिळणार. केवळ तो नोकरीत उशिरा लागला म्हणून. आणि जो शिक्षक कदाचित अनेक वर्षांपासून नोकरीत आहे पण ज्याचा मूळ विषय विज्ञानाशी संबंधित नाही, त्याला केवळ तो ज्येष्ठ आहे म्हणून वाढीव पगार मिळणार? हा तर निव्वळ अन्याय आहे. अगदी खरे. आणि म्हणूनच नागपूर खंडपीठाने या परिपत्रकातलं कलम 3 थेट असंवैधानिक ठरवून रद्द केलं आहे. संविधानाच्या कलम 14चं हे थेट उल्लंघन होतं. म्हणजे समान काम समान वेतनाच्या तत्वालाच हरताळ फासला होता? हो. जेव्हा 2 व्यक्ती समान पात्रता धारण करून समान जबाबदाऱ्या पार पाडत असतात तेव्हा त्यांच्यात असा कृत्रिम भेदभाव करणं हे कायद्याच्या कसोटीवर टिकूच शकत नाही. हा नियम म्हणजे मनमानी कारभाराचा उत्तम नमुना होता. बरं झालं हा नियम रद्द झाला. पण या निर्णयानंतर आता उद्यापासून सर्वच शिक्षकांच्या खात्यात वाढीव पगार जमा होईल असं समजणं थोडं घाईचं ठरेल ना? हो, नक्कीच. कारण न्यायालयाने हा नियम रद्द करताना काही अतिशय स्पष्ट अटी घातल्या आहेत. ही काही सरसकट सर्वांसाठी खुली झालेली तिजोरी नाहीये. तेच मला विचारायचं होतं. या समानतेच्या मैदानातून नेमका कोणाला आणि कोणत्या अटींवर फायदा मिळणार? पात्रता काय असणार आहेत? हा लाभ मिळवण्यासाठी शिक्षकाकडे संबंधित विषयात पदवी म्हणजे ग्रॅज्युएशन आणि व्यावसायिक पात्रता म्हणजे DED किंवा BEd असणं अनिवार्य आहे. आणि इथे सर्वात महत्त्वाचा शब्द आहे संबंधित विषयात. इथेच खरी रंजक गोष्ट समोर येतेय. मला एक प्रॅक्टिकल प्रश्न विचारायचा आहे. हो, विचारा ना. समजा एखादा कला शाखेचा पदवीधर शिक्षक आहे, म्हणजे BA केलेला, पण शाळेत गणिताचा शिक्षक उपलब्ध नसल्यामुळे मुख्याध्यापकांनी त्याला गेली 5-6 वर्ष 7वीला गणित शिकवायला सांगितलंय आणि तो प्रामाणिकपणे गणित शिकवतोय. तर काय त्याला या निकालाचा फायदा मिळेल? त्याला गणिताच्या शिक्षकाची पदवीधर वेतन श्रेणी मिळेल का? या प्रश्नाचं उत्तर स्पष्टपणे नाही असं आहे. नाही, पण तो तर गणित शिकवतोय ना. हो, पण न्यायालयाने आणि मूळ नियमांनी हे स्पष्ट केलंय की केवळ पदवीधर असणं पुरेसं नाही. तुम्ही जो विषय शिकवत आहात त्याच विषयाची तुमची पदवी असली पाहिजे. जर तुम्ही गणित शिकवत असाल तर तुमची पदवी विज्ञान किंवा गणित शाखेचीच हवी. अच्छा, म्हणजे कला शाखेचा शिक्षक विज्ञानाचा पगार घेऊ शकत नाही? एक्झॅक्टली. गुणवत्तापूर्ण शिक्षणासाठी विषय आणि पदवी यांची सांगड असणं अत्यंत आवश्यक आहे. एका विषयाचा शिक्षक दुसऱ्या विषयासाठी पात्र ठरू शकत नाही. यावरून मला विज्ञानाच्या शिक्षकांबाबतची एक वेगळीच केस आठवली. जेव्हा हे नियम आले होते तेव्हा ग्रामीण भागात विज्ञानाची पदवी असलेले शिक्षक उपलब्धच नव्हते. हो, ती खूप मोठी अडचण होती तेव्हा. मग प्रशासनाने काय केलं? त्यांनी थेट 12वी विज्ञान उत्तीर्ण असलेल्या उमेदवारांना विज्ञान शिक्षक म्हणून नियुक्त केलं. पण त्यांना एक अट घातली होती की पुढच्या 5 वर्षात त्यांनी विज्ञान पदवी पूर्ण करायची. बरोबर, त्यांना वेळ दिला होता. मग आता या निकालाच्या पार्श्वभूमीवर त्या शिक्षकांचं काय होणार? त्यांना त्यांच्या नियुक्तीच्या पहिल्या दिवसापासून हा वाढीव पगार मिळणार का? नाही. प्रशासकीय दृष्टिकोनातून हा एक खूप गुंतागुंतीचा मुद्दा होता. पण न्यायालयाने यावर अतिशय स्पष्ट मार्गदर्शन केलंय. ज्यांची नियुक्ती 12वी विज्ञान या आधारावर झाली होती त्यांना नियुक्तीच्या तारखेपासून हा लाभ मिळणार नाही. म्हणजे जोपर्यंत त्यांनी ती पदवी पूर्ण केली नाही तोपर्यंत त्यांना हा फायदा मिळणार नाही. हे लॉजिकल वाटतंय. हो ना. त्यांना हा लाभ त्या दिवसापासून मिळेल ज्या दिवशी त्यांनी त्यांची विज्ञान पदवी यशस्वीरित्या पूर्ण केली आहे. म्हणजे ज्या दिवशी त्यांनी सर्व कायदेशीर आणि शैक्षणिक निकष पूर्ण केले तो दिवस ग्राह्य धरला जाईल. बरोबर. अपात्र व्यक्तीला लाभ मिळू नये याची काळजी घेतली गेलीय. आता आपण या चर्चेतल्या सर्वात महत्त्वाच्या आणि प्रशासनाची झोप उडवणाऱ्या टप्प्याकडे वळूया. म्हणजे थकीत वेतनाचा मुद्दा, राईट? हो, एरियर्स. नियम बदलला हे ठीक, पण गेल्या 8-10 वर्षांचे जे पैसे बुडाले त्याचं काय? जिल्हा परिषदेत फाईल्स वर्षानुवर्ष धूळ खात पडलेल्या असतात. न्यायालयाने या थकीत वेतनाबद्दल काय निर्देश दिलेत? या प्रकरणात न्यायालयाने प्रशासनाला पळवाट काढण्याची कोणतीही संधी दिलेली नाहीये. न्यायालयाने 2 वेगवेगळ्या परिस्थितींसाठी कडक आदेश दिलेत. कोणत्या 2 परिस्थिती? पहिली म्हणजे ज्या शिक्षकांची नियुक्ती 2016 नंतर झालीय
आणि ज्यांच्याकडे नियुक्तीच्या वेळीच पदवी होती त्यांना थेट त्यांच्या नियुक्तीच्या दिनांकापासून थकीत वेतन मिळेल. ओके. आणि दुसरी? आणि दुसरी परिस्थिती आपण आत्ताच बघितली. ज्यांनी सेवेत असताना पदवी मिळवली त्यांना ती पात्रता प्राप्त केल्याच्या दिनांकापासून फरकाची रक्कम दिली जाईल. बरं. आणि हे सगळं काम पूर्ण करण्यासाठी न्यायालयानं प्रशासनाला किती मुदत दिलीये? फक्त 8 आठवडे. काय? फक्त 8 आठवडे? हां. म्हणजे अवघे 2 महिने? हो, अगदी 2 महिने. पण हे कसं शक्य आहे? जिल्हा परिषदेसारख्या मोठ्या सरकारी यंत्रणेत एका कागदावर सही घ्यायला आठवडे लागतात. आता त्यांना हजारो शिक्षकांच्या जुन्या फाईल्स काढाव्या लागतील, प्रत्येकाची तारीख तपासावी लागेल. आणि नुसती तारीख नाही तर 2016 पासून आजपर्यंतच्या पगारामधला फरक, त्यावरचा महागाई भत्ता, हे सगळं कॅल्क्युलेट करावं लागेल. हे तर खूपच भयंकर कॅल्क्युलेशन आहे, आणि तेही 60 दिवसात. हे प्रॅक्टिकली शक्य आहे असं तुम्हाला वाटतं? प्रशासनासाठी हे नक्कीच एक दुःस्वप्न आहे. पण न्यायव्यवस्था अशी कडक मुदत का देते हे समजून घेणं गरजेचं आहे. जर न्यायालयानं 6 महिने दिले असते तर प्रशासनाने ते 5 वर्षांपर्यंत ताणलं असतं. हो, सरकारी कामाचा तोच तर पॅटर्न असतो. बरोबर. पण आता या 8 आठवड्यांच्या मुदतीमुळे त्यांच्यावर कायदेशीर बंधन आले. जर मुदतीत काम नाही झालं तर थेट न्यायालयाचा अवमान म्हणजे कंटेम्प्ट ऑफ कोर्ट होऊ शकतो. आणि जेव्हा नोटीस वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या नावे निघते ना, तेव्हा काम रातोरात होतं. खरंय. म्हणजे आता झेडपीच्या वित्त विभागात सुट्ट्या रद्द करून काम करावं लागणार. पण मला एका गोष्टीचा उलगडा अजूनही झालेला नाहीये. प्रशासनाने सुरुवातीला पदवीच्या तारखेऐवजी त्या ज्येष्ठता यादीचा आधार घेतलाच का? हे बघा, यामागे नोकरशाहीचा एक अत्यंत सोयीस्कर दृष्टिकोन होता. ज्येष्ठता यादी तयार करणं हे सर्वात सोपं काम असतं. ती फक्त एक एक्सेल शीट असते. म्हणजे जो आधी आला तो वर, जो नंतर आला तो खाली. एक्झॅक्टली. पण जेव्हा तुम्ही शैक्षणिक पात्रतेनुसार लाभ द्यायचं ठरवता तेव्हा प्रत्यक्ष काम करावं लागतं. पदवी कोणती, विषय कोणता, विद्यापीठ कोणतं, हे सगळं तपासावं लागतं. हे कष्ट वाचवण्यासाठी त्यांनी ज्येष्ठता यादीचा शॉर्टकट निवडला. पण आता न्यायालयाच्या निकालाने तो शॉर्टकट पूर्णपणे बंद झालाय. आता ज्येष्ठता यादी आणि वेतनश्रेणी यांचा संबंध कायमचा संपला. मग आता त्या ज्येष्ठता यादीचा उपयोग काय? ती फेकून द्यायची का? नाही, ती निरुपयोगी झालेली नाहीये. फक्त तिचा वापर मर्यादित झालाय. आता ती यादी केवळ प्रशासकीय पदोन्नतीसाठी म्हणजे प्रमोशनसाठी वापरली जाईल. अच्छा, म्हणजे मुख्याध्यापक किंवा केंद्रप्रमुख पदासाठी बढती द्यायची असेल तर? हो. पण दर महिन्याच्या पगारासाठी आता एकमेव निकष असेल, तो म्हणजे तुमची पात्रता आणि तुम्ही करत असलेलं काम. हां, खरंच राज्याच्या शिक्षण व्यवस्थेतला एक मोठा धोरणात्मक बदल आहे. पण इथे मला आणखी एका महत्त्वाच्या कायदेशीर बाबीवर स्पष्टता हवी आहे. आपण पाहिलं की काही मोजक्या शिक्षकांनी एकत्र येऊन न्यायालयात धाव घेतली. हो, ज्यांनी याचिका दाखल केली होती. मग जे शिक्षक या न्यायालयीन प्रक्रियेचा भाग नव्हते त्यांनी काहीच केलं नाही, त्यांना या निकालाचा फायदा मिळेल का? की हा निकाल फक्त त्या मूळ याचिकाकर्त्यांपुरताच मर्यादित आहे? हां, खूप महत्त्वाचा पॉइंट आहे. साधारणतः असं होतं की जो न्यायालयात जातो त्यालाच न्याय मिळतो. जर न्यायालयाने फक्त असं म्हटलं असतं की या याचिकाकर्त्यांना लाभ द्या, तर हा निर्णय फक्त त्यांच्यापुरता मर्यादित राहिला असता. मग या केसमध्ये वेगळं काय झालंय? या केसमध्ये न्यायालयाने राज्याच्या परिपत्रकातलं ते मूळ कलम 3 थेट असंवैधानिक ठरवून रद्दच करून टाकलंय. म्हणजे जर तो नियमच बेकायदेशीर ठरला तर तो आता कोणासाठीच अस्तित्वात नाही? अगदी तंतोतंत. जेव्हा एखादा नियम रद्द होतो तेव्हा तो संपूर्ण राज्यासाठी रद्द होतो. हा निकाल आता एक प्रेसिडेंट म्हणजे कायदेशीर वस्तुपाठ बनलाय. जर राज्य सरकारने सुप्रीम कोर्टात जाऊन स्थगिती आणली नाही तर त्यांना लवकरच एक नवीन GR काढावा लागेल. अरे वा, म्हणजे हा नवीन GR संपूर्ण महाराष्ट्रातल्या सर्व जिल्हा परिषदांसाठी लागू असेल? होय. ज्यांनी न्यायालयात धाव घेतली नाही त्यांच्यासाठीही हा निकाल एका नव्या पर्वाची सुरुवात आहे. सर्वांना न्याय मिळणार. क्या बात आहे. आजच्या या सखोल विश्लेषणामधून आपण बऱ्याच गोष्टी अगदी मुळापासून समजून घेतल्या. RT कायद्याची अंमलबजावणी करताना प्रशासनाने घेतलेला तो 1/3 कोट्याचा शॉर्टकट कसा अंगाशी आला हे आपण पाहिलं. आणि वित्त आणि शिक्षण विभागाचा तो वादही पाहिला. हो ना. आणि या सगळ्यात सामान्य शिक्षकाचा जो कायदेशीर लढा होता तो शेवटी जिंकला गेला. न्यायालयाने स्पष्ट केले की समान काम समान वेतन हा फक्त पुस्तकातला विचार नाही तर तो एक हक्क आहे. नक्कीच. आणि त्यासाठी प्रशासनाला आता वेगाने काम करावंच लागेल.
जाता जाता मला वाटतं आपण सर्वांनी एका वेगळ्याच मुद्द्यावर विचार करायला हवा. एसी केबिनमध्ये बंद दारांआड बसून बनवलेली धोरणं जेव्हा शाळेच्या प्रत्यक्ष वर्गातल्या वास्तवाशी भिडतात तेव्हा असे संघर्ष उभे राहतात. अगदी खरंय. आज आपण शिक्षकांच्या या 1/3 कोट्याबद्दल बोललो, पण प्रशासनात आणखी अशा किती सरकारी नोकऱ्या असतील जिथे समान पात्रता आणि समान काम असूनही लोक अशाच एखाद्या जुन्या अदृश्य अपूर्णांकात अडकून पडले असतील? खूप असतील असे लोक. हो ना. आणि त्यांना त्यांचा हक्क मिळवण्यासाठी, तो अदृश्य अपूर्णांक खोडून काढण्यासाठी अजून किती काळ वाट पाहावी लागेल, हा विचार करण्यासारखा प्रश्न आहे. सुरुवातीला आपण जे गणिताचं उदाहरण दिलं होतं ते आता कायमचं बदललंय. म्हणजे कसं? आता 1+1+1 बरोबर 1 होत नाही. आता 1+1+1 बरोबर 3च होतात. 3 स्वतंत्र, समान काम करणारे आणि पूर्ण सन्मानास पात्र असलेले शिक्षक. आजच्या या विश्लेषणात आपण इथेच थांबूया. लवकरच एका नवीन विषयासह पुन्हा भेटू.